equation of line in standard form. Equation of the line. Now, what is equation of the line? Equation of the line is nothing but equation in x and y which satisfied by the coordinates of all points on the line and no other points is called equation of the line. Equation of the x-axis is that y equal to 0 and equation of the y-axis is x equal to 0. Here equation of the x-axis is y equal to 0 because all points on x-axis and coordinate y coordinate of all points on x-axis is 0. Therefore equation of x-axis is y equal to 0 and all points on y-axis and their coordinates x coordinate is equal to 0 means that x coordinate of all points on y axis equal to 0. Therefore equation of the y axis x equal to 0. तर इथे ही कोऑर्डिनेट सिस्टीम आहे एक्स वाय कोऑर्डिनेट सिस्टीम. इक्वेशन ऑफ द एक्स ॲक्सिस म्हणजे ह्या एक्स ॲक्सिसवर हे जे पॉईंट्स आहेत यांचा जर आपण वाय कोऑर्डिनेट जर घेतला तर तो किती येणार आहे, तो येणार आहे वाय इक्वल टू 0. देअरफॉर इक्वेशन ऑफ एक्स ॲक्सिस इज दॅट वाय इक्वल टू 0. कारण प्रत्येक पॉईंटसाठी वाय निर्देशक हा 0 आहे. वाय कोऑर्डिनेट इज 0 पॉईंट्स विच आर लाईज ऑन एक्स ॲक्सिस. तसंच वाय ॲक्सिसवर जे पॉईंट्स आहेत, वाय ॲक्सिसवर जे पॉईंट्स आहेत त्याचा एक्स कोऑर्डिनेट म्हणजे एक्स निर्देशक काय आहे, 0 आहे. इथला कोणताही पॉईंट जर घेतला आणि आपण त्याचा एक्स निर्देशक बघितला तर तो 0च येणार कारण ते सगळे पॉईंट्स हे वाय ॲक्सिसवर आहे म्हणून एक्स निर्देशक 0 आहे. एक्स कोऑर्डिनेट इक्वल टू 0. देअरफॉर इक्वेशन ऑफ द वाय ॲक्सिस इज दॅट एक्स इक्वल टू 0. अँड इक्वेशन ऑफ लाईन विच इज पॅरल टू एक्स ॲक्सिस. आता एक रेषा आपण काढू जी एक्स ॲक्सिसला समांतर आहे. तर त्या समांतर रेषेचं आपल्याला इक्वेशन काढायचे. आता ही एक्स ॲक्सिसला समांतर आहे पण ह्या रेषेचं मात्र आपण इक्वेशन काय काढलं, वाय इक्वल टू 0 बिकॉज वाय कोऑर्डिनेट ऑफ ऑल पॉईंट्स विच आर ऑन एक्स ॲक्सिस इक्वल टू 0. देअरफॉर इक्वेशन ऑफ एक्स ॲक्सिस इज 0. पण आता एक्स ॲक्सिसला इक्वेशन ऑफ एक्स ॲक्सिस इज दॅट इज वाय इक्वल टू 0. पण एक्स ॲक्सिसला जर आपण असा एक समांतर जर रेषा काढली तर ह्याचं इक्वेशन काय येणार, इथे वाय इक्वल टू 0 आहे पण इथे समथिंग आहे, समथिंग डिस्टन्स आहे. तर इथे समजा के आहे, इथे वाय इक्वल टू 0 एक्स इक्वल टू 0 पण ह्याच्यावर जे पॉईंट्स आहेत त्यांचा मात्र वाय इक्वल टू 0 येणार आहे म्हणून इक्वेशन ऑफ एक्स वाय इक्वल टू 0. आता इक्वेशन ऑफ दिस लाईन विच इज पॅरल टू एक्स ॲक्सिस इज दॅट वाय इक्वल टू के. कारण हे डिस्टन्स वाय आहे आणि म्हणून मग वाय इक्वल टू के. तर ह्या रेषेचं इक्वेशन काय आहे, वाय इक्वल टू के आणि ह्या रेषेचं ह्या एक्स ॲक्सिसचं इक्वेशन आहे वाय इक्वल टू 0. तसंच जर इक्वेशन्स ऑफ लाईन इन स्टँडर्ड फॉर्म. तर आज आपण इक्वेशन्स ऑफ नॉन व्हर्टिकल अँड नॉन हॉरिझॉन्टल लाईन्स इन डिफरंट फॉर्म्स शिकणार आहोत. तर इथे हे एवढे 5 डिफरंट फॉर्म्स आहेत. पॉईंट स्लोप फॉर्म, स्लोप इंटरसेप्ट फॉर्म, 2 पॉईंट्स फॉर्म, डबल इंटरसेप्ट फॉर्म अँड नॉर्मल फॉर्म. आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलो होतो तर ते इक्वेशन ऑफ एक्स ॲक्सिस, इक्वेशन ऑफ वाय ॲक्सिस अँड इक्वेशन ऑफ लाईन विच इज पॅरल टू एक्स ॲक्सिस अँड इक्वेशन ऑफ लाईन विच इज पॅरल टू वाय ॲक्सिस. तर इथे इक्वेशन ऑफ एक्स ॲक्सिस इज y equal to 0 and equation of y axis is x equal to 0 and equation which is parallel to x axis is suppose this distance is k. Therefore equation of this line is y equal to k and equation of the line which is parallel to y axis is let this distance is k. Therefore equation of this which is parallel line to y axis is that is x equal to k. ह्याप्रमाणे आपण हे मागच्या वेळेस हे इक्वेशन बघितलं ते आता आपण हे इक्वेशन्स बघत आहोत. नॉन व्हर्टिकल आणि नॉन हॉरिझॉन्टल लाईन्सचे डिफरंट फॉर्ममधले इक्वेशन्स. पॉईंट स्लोप फॉर्म, स्लोप इंटरसेप्ट फॉर्म, 2 पॉईंट्स फॉर्म, डबल इंटरसेप्ट फॉर्म आणि नॉर्मल फॉर्म. तर पहिल्यांदा आपण पॉईंट स्लोप फॉर्म शिकत आहोत. तर इथे ही रेषा आहे, ह्या रेषेचा स्लोप हा m आहे आणि ही रेषा ए बिंदूतून जाते ज्याचे कोऑर्डिनेट्स आहेत x1 आणि y1. तर इथे आपल्याला ह्या रेषेचं ही जी लाईन एल आहे तिचे आपल्याला इक्वेशन काढायचे. तर आपल्याला ह्या रेषेचा स्लोप माहिती आहे, इट इज इक्वल टू m अँड 1 पॉईंट इज गिवन दॅट इज पॉईंट ए विच हॅविंग कोऑर्डिनेट्स x1 अँड y1. तर ह्यावरून आपल्याला ते ह्या रेषेचा स्लोप काढायचा आहे, ह्या रेषेचं इक्वेशन काढायचं आहे. नाउ टू फाइंड द इक्वेशन ऑफ द line L having slope m and which passes through the point A,
हॅव्हिंग कोऑर्डिनेट्स x1 अँड y1. तर ह्या रेषेचं आपल्याला काय काढायचं आहे, इक्वेशन काढायचं आहे. आणि जे इक्वेशन असणार आहे पॉइंट स्लोप फॉर्म मध्ये, तिथे आपल्याला प्रूफ लिहायचं आहे. लेट एल बी द लाईन पासिंग थ्रू द पॉइंट ए हॅव्हिंग कोऑर्डिनेट x1 अँड y1 अँड विच हॅज द स्लोप m. Let L be the line passing through the point A having coordinate x1 and y1 and which has the slope m. Now take any point on this line. Let P be the any point and having coordinate x and y. Let P is a point having coordinate x and y and be any point on the line L. Then slope of the line L equal to y minus y1 divided by x minus x1. But slope of the line L is given, that is m. Therefore m equal to y minus y1 divided by x minus x1 equal to m into x minus x1 equal to y minus y1, or y minus y1 equal to m into x minus x1. Now this is the slope of the line. This is the slope line. This is the equation of the line L. This is equation of the line L. तर इथे आपण ह्या पद्धतीने ह्या रेषेचं इक्वेशन काढलेलं आहे. तर ह्या रेषेवर आपण अजून एक बिंदू कन्सिडर केलेला आहे. लेट पी बी एनी पॉइंट हॅव्हिंग कोऑर्डिनेट एक्स आणि वाय, आणि त्यावरून आपण स्लोप ऑफ द लाईन एल काढलेला आहे, वाय मायनस y1 डिवायडेड बाय एक्स मायनस x1. बट स्लोप इज गिवन, दॅट इज इक्वल टू m. मग m इक्वल टू y मायनस y1 डिवायडेड बाय एक्स मायनस x1. मग तिथे क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतले, m इंटू इन ब्रॅकेट एक्स मायनस x1 इक्वल टू y मायनस y1. मग y मायनस y1 equal to m into x minus x1, and this is the equation of the line. आता हे इक्वेशन पॉइंट स्लोप फॉर्म मध्ये आहे, जिथे स्लोप m आहे आणि हे कोऑर्डिनेट्स आहेत पॉइंटचे. इक्वेशन ऑफ लाइन इन स्टँडर्ड फॉर्म. इक्वेशन्स ऑफ नॉन वर्टिकल अँड नॉन हॉरिझॉन्टल लाईन्स इन डिफरंट फॉर्म्स. तिथे आपण आता हा पॉइंट स्लोप फॉर्म मागच्या वेळेस शिकलो आहोत. तर पॉइंट स्लोप फॉर्ममध्ये जे लाईनचं इक्वेशन आहे ते आहे y minus y1 equal to m in bracket x minus x1. This is the equation of the line L. ह्या लाईनचं इक्वेशन काय आहे, y minus y1 equal to m in bracket x minus x1, where m is here slope of the line, and x1 and y1 are coordinates of point A and xy are coordinate of point P. Then slope of the line L is y minus y1 divided by x minus x1. But slope of the line is given, that is m. Therefore m equal to y minus y1 divided by x minus x1, means m into, take here cross multiplication, m into in bracket x minus x1 equal to y minus y1, means that y minus y1 equal to m in bracket x minus x1. This is the equation of the line L. Now when line passing through origin, here is O having coordinates 0 and 0. X coordinate is 0 and y coordinate is 0. This is line L, and here take point P having coordinate x and y, and this line is passing through origin O having coordinate 0 and 0, and the slope of this line is m. Then equation of this line is, that is use a formula that is a point slope form, that is y minus y1 equal to m in bracket x minus x1. Put here y1 equal to 0 and x1 equal to 0, because line passing through origin. Therefore take coordinate x1 and y1 0 0. Therefore y minus 0 equal to m in bracket x minus 0, means y equal to mx. This is equation of the line which passing through origin. Equation of the line L which passes through origin. Example,
Find the equation of the line passing through the point A having coordinate 2 and 1 and having slope m, having slope -3. तर इथे आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे y मायनस y1 इक्वल टू m x मायनस x1. हिअर x1 is 2 and y1 is 1. x1 is 2 and y1 is 1 and m is -3. Now put this all values in this point slope formula. Therefore y minus 1 equal to -3 minus x minus 2. Y minus 1 equal to multiply -3 into x -3x. Negative become positive. 3 into 2 6. Then y minus 1 plus 3x minus 6 equal to 0. Therefore 3x plus y minus 7 equal to 0. -1 and -6 -7. Now this is the equation of the required line. Answer: 3x plus y minus 7 equal to 0 is required equation of the line. Slope intercept form. इक्वेशन ऑफ द लाईन इन स्लोप इंटरसेप्ट फॉर्म. तर आपल्याला इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे की जे इक्वेशन स्लोप आणि इंटरसेप्ट फॉर्ममध्ये आहे. तर फाइंड द इक्वेशन ऑफ द लाईन हॅव्हिंग स्लोप m अँड विच मेक्स इंटरसेप्ट c ऑन द y axis. xy coordinate system. Here is x axis, negative x axis, y axis and negative axis. O is here origin. Now line having slope m and which makes intercept c on the y axis. तिथे y ॲक्सिसला लाईन ही इंटरसेप्ट होते आणि पॉईंट P. लेट P इज एनी पॉईंट हॅव्हिंग कोऑर्डिनेट x अँड y. इज एनी पॉईंट ऑन लाईन L. पॉईंट ऑन लाईन L. लाईन L हॅव्हिंग स्लोप m and y intercept is c. And let take any point P on this line having coordinate x and y. Therefore now slope of the line equal to y minus c divided by x minus 0 equal to y minus c divided by x. But we know that slope of the line is m. Therefore m equal to y minus c divided by x equal to y minus c equal to mx. Therefore y equal to mx plus c. Now this is the equation of the line in the form slope intercept form. Therefore this is the equation of the line and this equation is in the slope intercept form. This m is slope and c is here y intercept of line L. Example, find the equation of the line having slope 3 and y intercept 4. तर इथे आपल्याला स्लोप इंटरसेप्ट फॉर्म जो आहे तो वापरून इक्वेशन काढू आपण. सोल्युशन स्लोप इंटरसेप्ट फॉर्म. स्लोप इंटरसेप्ट फॉर्म वापरायचं आहे आणि इक्वेशन काढायचं आहे कारण स्लोप दिलेला आहे आणि इंटरसेप्ट दिलेला आहे. तर y इक्वल टू mx प्लस c. Here m equal to 3. What is m? M is slope and y intercept is c and c equal to 4. Therefore y equal to 3x plus 4. This is the equation of the line. This is a required equation of the line having slope 3 and y intercept